नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर। आज आपण एक खूप महत्त्वाचा विषय पाहणार आहोत। घराचा उंबरा बसवताना काय टाकता आणि वास्तुशास्त्रानुसार योग्य पद्धत काय आहे। अनेक लोक घर बांधता मोठ्या गोष्टीवर लक्ष देता, पण छोट्या गोष्टीकडे दुर्लक्ष करता आणि त्यातलीच एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे उंबरा। जर उंबरा चुकीच्या पद्धतीने बसवला तर घरात नकारात्मक ऊर्जा येऊ शकते, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। उंबऱ्याचं महत्त्व। वास्तुशास्त्रानुसार उंबरा हा फक्त दाराचा भाग नसतो, तो एक ऊर्जाचा रक्षक असतो। घरात येणारी सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जा, लक्ष्मीचा प्रवेश, वाईट शक्तींचा अडथळा हे सर्व उंबऱ्याशी संबंधित असतं। म्हणूनच जुन्या काळी प्रत्येक घरात मजबूत उंबरा असायचा। उंबरा बसवताना काय टाकता। आता सर्वात महत्त्वाचा भाग, उंबरा बसवताना खाली काही शुभ वस्तू टाकल्या जातात। तांदूळ, समृद्धी आणि अन्नदात्याचं प्रत्येक, घरात कधीही अन्नाची कमतरता येत नाही। नाणे, आर्थिक स्थैर्य आणि धनप्राप्तीसाठी विशेष तांब्याचं किंवा चांदीचे नाणे वापरता। हळद कुंकू, शुभता आणि मंगल कार्याचं प्रतीक, घरात आनंद आणि सकारात्मकता वाढते। गंगाजल किंवा पवित्र पाणी, शुद्धता आणि पवित्र राखण्यासाठी नकारात्मक ऊर्जा दूर ठेवता। सुपारी, स्थिरता आणि शुभतेचं प्रतीक, घरात शांतता राहते। नवग्रहाशी संबंधित धातू, काही लोक वास्तुशास्त्रानुसार नवग्रहासाठी वेगळे वेगळे धातू टाकतात, यामुळे ग्रह दोष कमी होतो। उंबरा कसा बसावे। उंबरा नेहमी मजबूत दगड किंवा लाकडाचा असावा। तुकडा किंवा खराब उंबरा ठेवू नका। उंबरा बसवताना शुभ मुहूर्त निवडा, पूजा करूनच बसवा। उजव्या पायानेच प्रवेश करा। उंबऱ्यावर कधी बसू नका, उभे राहू नका। चूक टाळा, उंबरा न ठेवणे, तुटलेला उंबरा ठेवणे, स्वच्छता न राखणे, यामुळे पैशाची अडचण, घरात वाद, मानसिक तणाव होऊ शकतो। अतिरिक्त उपाय, दरवाजावर तोरण लावा, उंबऱ्यावर रोज हळद कुंकू लावा। दिवा लावल्यास अधिक सकारात्मक ऊर्जा मिळते। मित्रांनो, घराचा उंबरा हा छोटा वाटणारा पण अत्यंत महत्त्वाचा भाग आहे। योग्य पद्धतीने बसवला आणि योग्य वस्तू टाकल्यास तर तुमच्या घरात सुख, शांती आणि समृद्धी कायम राहील। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।